मित्रांनो, या स्पर्धेमध्ये पाहायला गेला तर 8 संघाने समावेश केलं होतं। 8 संघांपैकी 2 संघ फायनल मध्ये प्रवेश केलेले होते। त्याच्यामध्ये शैजान स्ट्रायकर आणि दुसऱ्या बाजूला प्रिन्सेस शहर असे 2 संघ होते, ज्याच्यामध्ये 5व्या सीझन मध्ये पहिल्यांदा असं घडलंय की राशीद 5 वेळा फायनलला गेला, परंतु या क्षणाला 5व्या सीझन मध्ये पंजा जर कुणी मारला असेल ना तर त्या मोहतशिमच्या टीमने मारले। जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या टीमसाठी। क्या बात आहे, एक वेगळंच वातावरण, एक वेगळाच आनंद संघ मालकाला आहे। आपण वेळ जास्त घेणार नाही आहोत। या स्पर्धेसाठी जे आलेले पाहुणे आहेत सगळ्यांची आपण मुलाखत घेऊ, सगळ्यांचं आपण मनोगत ऐकू। मी सर्वात प्रथम आलेल्या मान्यवरांना विनंती करतोय की आपण या स्पर्धेसाठी जे काय पण इथे देणगीच्या रूपात असेल किंवा जे काय वेळ असेल जो दिलाय त्याबद्दल आणि एकंदरीत या स्पर्धेच्या बद्दल आपले मनोगत व्यक्त करावा। या स्पर्धेसाठी मी सर्वात प्रथम ज्यांना आवाज देतोय, ज्यांना विनंती करतोय की आपण या स्पर्धेला पाहिलात, आवर्जून पाहिलात आणि फायनलच्या क्लोज सेरेमनीकडे आलात त्याबद्दल आणि या स्पर्धेच्या आयोजकांच्या बद्दल, ज्यांनी या स्पर्धेला एक चांगल्या पद्धतीने तुमच्या समोर आणलं, अशा या आयोजकांसाठी आणि या संपूर्ण गावासाठी आपलं मनोगत व्यक्त करावा। तर पहिले व्यक्ती आहेत आदरणीय मान्य श्री अमरीश येदुकर, ज्या सरांचं या गावावरती प्रचंड प्रेम आहे। सर आपण या आणि आपलं मनोगत व्यक्त करा। या स्पर्धेसाठी आपण जे आलात खरोखर यस सर, अमरीश सर या स्पर्धेसाठी ज्या पद्धतीने खरोखर आनंदाचं वातावरण आहे आणि सर सर्वात प्रथम तर खरोखर खूप आनंद होतोय, गावावरती प्रचंड प्रेम आहे तुमचा। तर एकंदरीत आपलं मनोगत व्यक्त करा आणि या स्पर्धेच्या विषयी काहीतरी म्हणा। हॅलो हॅलो, सर्वांना नमस्कार। आज इथे आपण सर्वजण बुरुंडी प्रीमियर लीग बंदरमोल्ला आयोजित या कार्यक्रमासाठी सर्व जमा आहोत। त्याप्रमाणे इथे मला साहेबांचं नाव नाही माहिती, परंतु आपल्याकडे आज पाहुणे म्हणून आलेले आहेत। प्रथम मी त्यांचं देखील इथे स्वागत करतो। त्याचप्रमाणे आपल्या गावचे साहेब तुम्ही बोललात त्याप्रमाणे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, गेले कित्येक वर्ष समाजकारणात आणि आपल्या गावाच्या प्रत्येक गोष्टीत गाव एकोपा राहावा, गावातील गाव संघटित राहावं यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारे आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक प्रदीप राणे, तसेच आमचे बाजारपेठ अध्यक्ष बंटी केळसकर, हे देखील या आपल्या मला वाटतं गावातील मुस्लिम बंदर मोहल्ला असेल किंवा आमच्या वरच्या वाडीकोंडातील आमचा अखंड हिंदू समाज असेल, यामध्ये प्रामुख्याने प्रमुख भूमिकेत असणारे आमचे बंटी केळसकर प्रत्येक वेळेला सर्वांशी समन्वय आणि संपर्क साधून, इम्तियाजबाई तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाजवळ कुठल्याही गोष्टीत अडीअडचणीत संपर्कात नेहमी असणारे आमचे बंटी शेठ केळसकर, कमालबाई आहेत, आमचे बापू इंदुलकर, हे सुद्धा सगळ्या तरुण मंडळींच्या संपर्कात असतात नेहमी। त्याचबरोबर आमचे हे भाईंचा तसौर भाई हे आज इथे उपस्थित आहेत। त्याचबरोबर आपल्या बंदरमोल्याचे सदर साहेब आमचे मार्गदर्शक आहेत, वरिष्ठ आहेत। त्याचबरोबर आमचे अमोल पावशे, नान्या चुनेकर, किरण पावशे, कोळी समाजाचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाबूशेठ पावसे
बाबू शेठचं मी अभिनंदन करतो, नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत कोळी समाजाचे. त्याचबरोबर आमचे मित्र हरेश, या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत इथे आज बक्षीस समारंभ आयोजित होतोय. त्याचप्रमाणे कोण राहिला असेल उपस्थित, आमचे रमेश शेठ पावसे आहेत, कोळी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आमचे प्रदीप पोरे. त्याचबरोबर उपस्थित इथे आमचे मुश्ताकभाई आहेत, मोरेश्वर आहेत, सगळ्यांचं आता नावं घेतो, हनीफभाई आहेत इथे. असे सर्वांच्या उपस्थितीत आज हा कार्यक्रम होतोय. आज हे 5वे पर्व आहे. मला वाटतं मी दरवर्षी इथे कार्यक्रमाला उपस्थित असतो. अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन आणि उत्कृष्ट आयोजन असतं बंदरमोल्याचं या क्रिकेट स्पर्धेचं. आणि प्रत्येक वेळेला दरवर्षी अगदी आवर्जून त्यांना ज्या लोकांकडून या स्पर्धेसाठी इथे उपस्थितीत राहून आपला कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं मनात असतं, त्या लोकांपर्यंत ते अत्यंत प्रेमाने जाऊन त्यांना भेटून त्यांना निमंत्रण देतात. त्याबद्दल मी प्रत्येकाचं खरंच मनापासून अभिनंदन करतो. आणि हेच प्रेम आणि या प्रेमाच्या आग्रहास्तव आम्ही देखील इथं उपस्थित राहतो. या कार्यक्रमासाठी हस्ते परहस्ते प्रत्येकाची इथे येणं, उपस्थित राहणं, त्यांना प्रत्येक गोष्टीत सहभाग दाखवणं, आधार देणं आणि ह्या स्पर्धा करत असताना स्पर्धेसाठी आर्थिक पाठबळ सुद्धा देणं महत्त्वाचं असतं. मी आपल्या बुरोंडी मोल्याचे जे ह्या क्रिकेट संघाचे आयोजक आहेत त्यांना परत एकदा सांगतो की ह्या माध्यमातून आपण एक चांगला सामाजिक उपक्रम राबवत आहे. त्याबद्दल तुम्हाला ज्या वेळी अशा वेळेला मी असेल, राणेसाहेब असतील, आमचे बंटी शेठ आहेत, बापू आहेत, हे आमचे बाजारपेठचे असतील किंवा राणे समाजातून असतील, आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी उभे राहू आज इथे शब्द देतो. या प्रकारे तुम्ही चांगले आयोजन ठेवा. त्यानिमित्ताने आज इथे मला वाटतं कोळी समाजाने सुद्धा चांगल्या प्रकारे आयोजन केलं आहे. खारवी समाजाचे सुद्धा मला वाटतं चालू होते. काल कमी आलो नव्हतो इथे. आणि आज बंदरमोल्याचे फायनलचा दिवस आहे. मला वाटतं हे 3 समाज प्रामुख्याने इथे आपले मोठे आहेत आणि ते एकत्ररित्या प्रत्येकाचे आपापले कार्यक्रम चांगल्या पद्धतीने आयोजन करतात. आणि हा एकीचा संदेश मला वाटतं आपल्या संपूर्ण गावाच्या माध्यमातून तालुक्याभर, जिल्ह्याभर आणि राज्यभर जातो. त्याचं उदाहरण आपण आधीच दिलेलं आहे आणि नव्याने आपण परत चालू ठेवलं आहे. त्याबद्दल मी सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि आम्हाला इथे बोलवता, आमचा चांगल्या प्रकारे आदरातिथ्य करतात, त्याबद्दल मी सर्वांचे इथे आभार मानतो. तुम्हाला कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद. खूप चांगलं आणि योग्य मार्गदर्शन आणि शुभेच्छा दिल्यात. त्याच्यानंतर आता मी ज्यांना बोलवणार आहे माईकवरती, बाजारपेठ अध्यक्ष आदरणीय मान्य श्री बंटी केळसकर सर, आपणही या 2 शब्द या स्पर्धेसाठी आपले बोलण्यात यावे. खरोखर याही व्यक्तीचं प्रेम आहे या बंदरमोल्यासाठी. उपस्थित सर्वांना नमस्कार. बंदरमोल्ला मुस्लिम प्रीमियर लीग पर्व 5वे यासाठी उपस्थित सर्व बुरुंडीच्या बाहेर सर्व मान्यवर, मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की मी इथल्या गावातला आहे. आम्ही बघतोय की बंदरमोल्ला प्रीमियर लीगचे आत्तापर्यंत जेवढे पर्व झालेत ते एकदम अति उत्साहाने आणि अति जोशफुली पर्व झालेले आहेत. इथे प्रत्येक लहान मुलगा असू दे, अगर वरिष्ठ मंडळ असू दे, सर्वांचा ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे सहभाग असतो. तर माझी अशी इच्छा आहे की आता हे पर्व 5 चालू आहे, तर पर्व 50 पर्यंत जावं ही आमची सर्वांची इच्छा आहे. अशीच प्रकारे चांगले पर्व जावो यासाठी मी वैयक्तिक बंटी केळसकर आणि बाजारपेठ अध्यक्ष म्हणून संपूर्ण लीगला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. यस बंटी सर, खूप खूप धन्यवाद. बघा, बंटी केळसकर सरांच्या आधी अमरीश सरांनी जे काय मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल मला एकच गोष्ट सांगावीशी वाटते. प्रदीप सर, आज इथे एक समाज नाही आहे, 3 समाज आहे आणि या 3 समाजला एकत्र करण्याचं काम बंदरमोल्याने केलं आहे. मी नेहमी म्हणत असतो, आजही म्हणतोय,
जो व्यक्ती एका वर्षाचा विचार करतो पवार सर, तो धान्य पेरतो. जो 10 वर्षांचा विचार करतो तो झाडे लावतो. परंतु जो संपूर्ण आयुष्याचा विचार करतो ती अशी माणुसकी जपतो. आणि ही आज माणुसकी जपली ह्याचं उत्तम उदाहरण आहे. जरा जोरदार टाळ्या वाजवू द्या या बुरुंडी बंदर मोहल्ला प्रीमियर लीग साठी. मी आता आवर्जून आमच्या सर्वांचे लाडके प्रदीप सर आपण या आणि या स्पर्धेची जी काय गोड आठवण आहे ही तुमच्या मार्फत सुद्धा आहे, हे आम्ही विसरणार नाही. या सर. नमस्कार. बुरुंडी बंदरमोला प्रीमियर लीग आयोजित पर्व 5वं, या 5 वर्ष कसे निघून गेले कळलेलं नाही आहे. आणि ह्या कार्यक्रमाच्या बक्षीस समारंभानिमित्त उपस्थित सर्व व्यासपीठावर मान्यवर, सर्व माझे मित्र आहेत, माझे हितचिंतक आहेत आणि आमच्या एका गावचेच सगळे रहिवासी आहेत. बुरुंडी बंदर मोहल्ल्याने 5 वर्ष हे सामने स्थापन केल्यापासून, चालू केल्यापासून मी प्रत्येक वर्षाला इथे आवर्जून उपस्थित असतो. एक मानाने येऊन 4 वेळा येऊन घरी मला आमंत्रण दिला जातो. पहिल्या वेळेलाच मला वाटतं पहिल्या का दुसऱ्या वेळेला इथे आज एक कमतरता भासते, ती म्हणजे नेहमी इथं मुस्ताकभाई दळवी आमचे मित्र जे हजर असतात, काही वैयक्तिक कारणामुळे ते येऊ शकले नाहीत असं मला कळतं इथे. तर त्यांची कमतरता नक्की भासेल आणि मी इथे आठवण केली होती, हा निरोप नक्की त्यांना सांगाल अशी मी सगळ्यांना विनंती करतो. फार चांगल्या प्रकारचं एक सामाजिक एकोपा, मगाशी कॉमेंटेटर हे काय माझे मित्रच आहेत. कॉमेंटेटर म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांना माहिती प्रदीप राणे असतात. पण त्यांनी मगाशी भाषणामध्ये एक उल्लेख केला की तिकडे खारवी समाज, मध्ये मुस्लिम समाज, पलीकडे कोळी समाज, हा जो धार्मिक एकोपा आहे, हा धार्मिक एकोपा मी एवढाच तुमच्याकडनं अपेक्षा करेन की हा धार्मिक एकोपा फक्त 3 समाजापुरता तर अखंडित आहेच, तुम्ही 3 भाऊ आहात, परंतु हा संपूर्ण गावासाठी शांततेचा प्रतीक बनेल. याच कार्यक्रमानिमित्त मी हा एवढा तुमच्याकडनं अपेक्षा करेन. आणि हा कार्यक्रम बंटी शेठ केळसकर बोलल्याप्रमाणे 50 वर्षा काय मानवजात ही जोपर्यंत आहे तेव्हा तुम्ही असा खेळीमेळीच्या वातावरणे सामाजिक आणि धार्मिक भावना याचा दर्जा हा असाच तुम्ही वाढवाल, हा बंदर मोहल्ल्याकडनं अपेक्षा करतो, शुभेच्छा देतो. आणि मला इथं बोलावून जो सत्कार केलात, आमच्या सर्व मान्यवरांना जे आमंत्रित करून त्यांचा सत्कार केला, त्यामुळे बुरुंडी ग्रामपंचायतच्या वतीने अमरीश शेदुकर इथं सदस्य आहेत, आम्ही सर्वांच्या वतीने तुम्हाला इथं अभिनंदन करतो, आभार मानतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचबरोबर खूप खूप धन्यवाद प्रदीप सर. आता आपण कोली समाजाचे एक असे व्यक्तिमत्व जे सेंटर ऑफ अट्रॅक्शन म्हणजे केंद्रीय बिंदू ज्यांना म्हटलं जातं असे व्यक्तिमत्व आहेत. मी बोलवतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावा. आदरणीय मान्य श्री अमोल पावसे या आपण आपलेही सरचे स्वागत आहे. आणि या स्पर्धेसाठी आवर्जून कोळी समाज असेल, खारवी समाज असेल, खूप योगदान दिलंय. धन्यवाद. नमस्कार. आज आपण सर्व इथं व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आपल्या कोळी, खारवी आणि मुसलमान समाजाचे सर्व प्रतिष्ठित ग्रामस्थ आणि सर्व बंदर मोहल्ला प्रीमियर लीगचे सर्व खेळाडू, सर्वांना सर्वप्रथम या आयोजनाबद्दल मी धन्यवाद देतो की आपण अशी पर्वणी ही आम्हाला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल सर्व आयोजकांना मी धन्यवाद देतो की अशीच पर्वणी आम्हाला, जसं माझे सर्व मित्र म्हटले की वर्षानुवर्ष नाही शतकानुशतकं आम्हाला ही पर्वणी लाभावी आणि असं मी आपल्याकडून अपेक्षा करतो आणि ही अपेक्षा आपण पूर्ण कराल अशी आपल्याकडून मी शब्द घेतो. तसंच आपण इथे आम्हाला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद देतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. देखिए, अब जो हमारे बीच जिस शख्स का मैं नाम लेने जा रहा हूं, जिनके तरफ देखने के बाद हर किसी की नजर जा रही है
और वो ऐसी शख्सियत हमारे बीच मेहमान बनकर आए. एक असे व्यक्तिमत्व आलेत जे आपल्या एरियातले म्हणा किंवा ज्या ज्या ठिकाणी जातात तिथे आपले मित्र बनवतात. असे दोस्ती दुनियातला दोस्तीचा माणूस म्हणजे विधानसभा प्रमुख, त्याचबरोबर जे सायन वडाला या ठिकाणी दशरथदादा पवार यांची एक धाडसपणा दिसतो. असे व्यक्तिमत्व इथे उपस्थित आहेत आणि त्या दानशूर व्यक्तीचा आपण नक्कीच मनोगत ऐकणार आहोत. सर आपण या, आपण आपला मनोगत व्यक्त करा. खरोखर जर पाहिलं ना तर यांच्याकडे पहा तुम्ही की जसं मी म्हटलं की केंद्रीय बिंदू, सेंटर ऑफ अट्रॅक्शन, आणि या स्पर्धेसाठी यांचा जो लुक है ना, मुझे इनका लुक देखकर कहना तो बहुत कुछ है, लेकिन पहले आपकी सुनते हैं. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. मी सायन कोळीवाडा विधानसभा प्रमुख दशरथ पवार. आज खरोखर बाबाने आज इकडे मला बोलवलं. तुम्ही पोलादपूर महाड पासून सगळे गावोगाव फिरता, तर आमचं एक छोटंसं या समुद्र सपाटीजवळ माझी मुलं क्रिकेट खेळत आहेत, तिकडे आपण जरा आवर्जून या. आणि खरोखर तो आग्रह बघून आज खरोखर इथे आनंद झाला. कारण पोलादपूर असोसिएशन पासून क्रिकेट असोसिएशन आहेत. माझं एवढंच ध्येय आहे, या छोट्या छोट्या मुलांना आज ही संधी मिळावी आणि यातून एखादा आपला एक क्रिकेटपटू या खेडेगावातून या टीव्ही वरती झळकावा, या हेतूने मी सगळ्यांना मदत करत आलोय. पण खरोखर आज इकडे बघितलं, तिन्ही समाज एकत्र, कुठची जात पात नाही, आणि एवढा आनंद वाटला की बाबाला मी कानात बोललो, कुठेतरी चांगल्या ठिकाणी मला घेऊन आलास. आणि खरोखर हे सगळ्यांचं प्रेम बघून आज उपसरपंच इकडे आहेत, सगळे मान्यवर इकडे आहेत, आणि खरोखर कुठचा जात पात न करता सर्वांनी, आज हे सरपंच असू देत, माजी सरपंच असू देत, सगळे एक खेळीमेळीच्या वातावरणात आज जो क्रिकेट खेळत होते. आणि मगाची लाचीच तुम्ही जे आवर्जून बोलत होता, 6 बॉल 13 रन ना, आणि खरोखर एवढ्या चिकाटीने ती मॅच जिंकली. आज खरोखर या कोकणातून, माझं गाव मी राजापूर साईडचं आहे, आणि खरोखर कुठेतरी प्रत्येक ठिकाणी माझं यूट्यूब वगैरे बघा, दशरथ पवार दादा टाका, या क्रिकेट या छोट्या छोट्या मुलांमध्येच माझे फोटो दिसतील. आणि खरोखर हा क्रिकेट हा माझा मोठा छंद आहे. कधीही आवाज द्या, मी तुमच्या बरोबर असेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. साहेबांनी खूप चांगलं मनोगत व्यक्त केलं आणि आनंद काय असतो हे त्यांनी आपल्या शब्दातून सांगितलं. वाह, क्या बात है. देखिए, अब हम क्लोज सेरेमनी की ओर बढ़ रहे हैं. क्लोज सेरेमनी में सबसे पहले जो अवार्ड दिए जाएंगे वो स्टूडेंट को दिए जाएंगे. यस, मैं अब जो नाम ले रहा हूं, जिन स्टूडेंट को बुला रहा हूं, उन्होंने अच्छी पढ़ाई करके आज दापोली कोकण कृषि विद्यापीठ में इसी गांव की एक ऐसी स्टूडेंट जिसका नाम है शिफा समद पटेल, केक्यू में इन्होंने अपनी तालीम पूरी की. इनके लिए जरा जोरदार तालियां बजनी चाहिए. ये टूर्नामेंट सिर्फ क्रिकेट के लिए नहीं, बल्कि अगर आप पढ़ाई में भी अव्वल हो तो आपका मोमेंटो देकर आपको सम्मानित किया जाएगा. इससे बेहतरीन उदाहरण पवार सर नहीं हो सकता कि आप पढ़ाई में भी आगे जाओ तब भी आपका सम्मान होगा, और क्रिकेट में खेल में भी आगे जाओ तब भी आपका सम्मान होगा. यही इस टूर्नामेंट की सबसे बड़ी खासियत है. वाह. और ये मोमेंटो, ये सम्मान देने के लिए मैं बुलाना चाहता हूं इस गांव की एक जिम्मेदाराना शख्सियत, जनाब
मोहम्मद जनाब महमूद साहब राजपुरकर, जो कि गांव के सदर साहब है। सदर साहब आइए, आपके दस्ते मुबारक से उस बच्ची को ये मोमेंटो दिया जाएगा जिसने अपनी पढ़ाई मुकम्मल की। केक्यू में शिफा समद पटेल, इनके लिए जरा जोरदार तालियां बजनी चाहिए। क्या बात है। उसके बाद अब देखिए, जिस बच्ची का मैं नाम ले रहा हूं, इस साल प्रदीप सर, उस बच्ची ने एक मिनट दीजिए, उस बच्ची ने 10th में 10वीं में 97% हासिल किए। उसके लिए जरा जोरदार तालियां। देखिए, ये जो बच्चे होते हैं ना, बच्चियां होते हैं, एक मिनट, और उस बच्ची का नाम है, नो डाउट तालियां तो अब बजेगी, अलीना सुलेमान न्यूरेकर। जरा जोरदार तालियां। 97%। नाइफ सदर यूएदलवी में सबसे पहला नाम अगर इस साल अगर 10th में लिया जाएगा तो इस बच्ची का लिया जाएगा 97% से नाइफ सदर हनीफ गावकरकर, इनके हाथों से दिया जा रहा है। जरा जोरदार तालियां। उसके बाद अब आते हैं बुरुंडी के नेशनल हाई स्कूल की तरफ, जिसमें 10वी में प्रदीप सर याच मातीतला ज्या पद्धतीने जे काय आपण शाळा बघतोय, त्या शाळेमध्ये या वर्षी जी मुलगी फर्स्ट रँकर आली, तिचं नाव आहे तहजीब तालिब जैतापकर। जरा हिच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। माझ्या मध्ये फर्स्ट रँक आली आहे, इलियास भाई यांच्या हस्ते मोमेंटो दिला जाईल। जरा जोरदार टाळ्या। वीके जोशी हाई स्कूल करसगांव उर्दू मीडियम, यस। उसके बाद अब सेकेंड रैंक अल्फिया फैसल मस्तान, इस बच्ची के लिए भी जरा जोरदार तालियां बजनी चाहिए। शकील भाई पांगले जो कि सेक्रेटरी है, इनके हाथों से ये मोमेंटो, ये ट्रॉफी दी जा रही है इस बच्ची को। जरा जोरदार तालियां। वीके जोशी स्कूल करसगांव उर्दू मीडियम। उसके बाद 12th में जिस लड़की ने रैंक हासिल किया है, फर्स्ट मेरे ख्याल से रैंक है उस बच्ची का, अक्सरी जावेद मिरकर। इस बच्ची के लिए जरा जोरदार तालियां। मुराद भाई मिरकर, मुराद भाई मिरकर, मुराद भाई आइए, मुराद भाई मिरकर। मैं कमाल भाई खान इनसे गुजारिश करता हूं कि आपके हाथों से इस बच्ची को मोमेंटो दिया जाए। यह जरा जोरदार तालियां इस बच्ची के लिए।
उसके बाद अब देखिए इस गांव में पहला ऐसा लड़का होगा जिसने अपना ग्रेजुएशन कंप्लीट किया इस साल, जिसका रैंकिंग में नाम आता है बंटी सर, और वो लड़का है वकास अब्दुल रऊफ मुजावर। क्या बात है, वकास अब्दुल रऊफ मुजावर ग्रेजुएशन अपना कंप्लीट किया है। वकास शब्बीर फर्नीस सर, आपसे गुजारिश है कि आपके हाथों से वकास के लिए जरा जोरदार डालिए। इसके बाद अब मैं बुलाना चाहता हूं मुश्ताक भाई दलवी, इनके बियाफ में इलियास अलचिरकर, इनको मोमेंटो दिया जाएगा। मैं अशरफ मस्तान यहाँ पर अगर मौजूद है तो मैं उनसे गुजारिश करता हूं। यस समत पटेल, समत भाई आ जाओ। समत पटेल आपको आना है, आपके दस्ते मुबारक से मोमेंटो दिया जाएगा। थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू। उसके बाद यस इस टूर्नामेंट के लिए जो मेहमान आए हुए हैं जे पाहुणे आलेत, फजल भाई शिरगावकर, आपण कुठे असाल लगेच देखिए इस टूर्नामेंट के लिए जो मेहमान आए हुए थे उनका सम्मान होगा। सगळ्यात आधी आपण ज्यांचा सन्मान करणार आहोत आमचे पाहुणे म्हणून, ज्यांनी या स्पर्धेला जे काय आपलं मनोगत दिलं असेल किंवा जे वेळ दिलं आणि जो काय त्यांनी आपला आनंद व्यक्त केला, आपण त्यांचा सन्मान करणार आहोत। मी बंदर मोहल्ल्याचे जे सदर साहेब आहेत महमूद साहेब राजपूरकर, मी यांना विनंती करतो की तुमच्या हस्ते पवार सरांना आपण सन्मानित करण्यात यावं। पवार सर या, दर्शक दादा पवार, त्याचबरोबर या स्पर्धेला ज्यांचं पाहायला गेलं तर लाडकं व्यक्तिमत्व आहे त्यांचा आपण सन्मान करणार आहोत आणि त्यांचा सन्मान कुणाच्या हस्ते होतो हे पण लक्षात ठेवा।
मला आठवतंय मी जेव्हा छोटा होतो 7 ते 8 वर्षाचा होतो तेव्हा ज्याच्या संघामधून सगळ्यात जास्ती षटकार मारणारा फलंदाज माझ्या डोक्यात आज पण ते मेरे नजरों के सामने पवार सर वो सिक्सर और उनका सबसे फेवरेट खिलाड़ी सुलेमान भाई यांच्या हस्ते आमच्या लाडक्या व्यक्तिमत्व म्हणजे प्रदीप राणे सरांचा सन्मान होणार आहे. क्या बात आहे. सगळ्यात पॉवरफुल हिटर जर कोण असेल तर हाच तो सुलेमान आहे. त्यांनी बोरोंडीचं नाव वेगळ्याच उंचीवरती नेऊन ठेवलं होतं. क्या बात आहे. त्याचबरोबर आता तिसरं नाव अमरीश भाई येदुकर. मी इलियास भाईंना विनंती करतो की तुमच्या हस्ते अमरीश भाई येदुकर साहेबांचा आपण सन्मान करण्यात यावं. त्याचबरोबर बंटी केळसकरचा सन्मान करतील शकीलभाई पांगले. आणि त्याच्यानंतर आपण एक सन्मान करणं गरजेचं आहे. त्या नावाला आपण कसं विसरू शकता. ज्यांनी आमच्या पवार साहेबांनी सांगितलं ना बाबा, यस कमाल खान, उनको कैसा भूला जा सकता है. खानों के खान कमाल खान आइए. तसव्वुर भाई खान आ जाओ, आपका सम्मान होगा. उसके बाद अब जो जिनका सम्मान होगा कमाल खान, अशफाक भाई चोगले, कमाल खान, इनका सम्मान हो रहा है. त्याचबरोबर बाबू पावसे कोलीवाड्याचे अध्यक्ष आहेत, यांचाही आपण सन्मान करणार आहोत. मी इलियास भाई यांना विनंती करतो की तुमच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात यावं. त्याचबरोबर खारवी समाजचे अध्यक्ष यांनाही विनंती करतो, आपला सन्मान होणार आहे. मी मुदस्सर भाई यांना विनंती करतो की तुमच्या हस्ते सन्मानित होतोय. त्याचबरोबर अमोल पावसे यांचाही सन्मान होणार आहे. मी शबाबभाई यांना विनंती करतो की आपण या आपल्या हस्ते अमोल पावसे यांचा सन्मान करण्यात यावं. आता किरण पावसे, मी किरण पावसे यांना विनंती करतोय आपण आपला सन्मान स्वीकारावा. फजलभाई शिरगावकर यांना विनंती, आपण तुमच्या हस्ते पावसे सरांचा सन्मान करा. त्याचबरोबर बापू इंदुलकर यांचाही सन्मान होणार आहे. मी फरान यांना विनंती करतो की तुमच्या हस्ते त्याचबरोबर थँक्यू. त्याचबरोबर रमेश पावसे, मी सिद्दीकना विनंती करतो, सिद्दीक हुनेरकर. कमाल खान,
ज्ञानेश्वर चुनेकर. मी नाईबला विनंती करतो, नाईब बालाबाई. बंदर मोहल्ले की एक जिम्मेदार शख्सियत महमूद साहब राजपुरकर, जो गांव की बहुत बड़ी जिम्मेदार शख्सियत है, उनका सम्मान हो रहा है. मैं हनीफ भाई गावकर इनसे गुजारिश करूंगा कि आपके दस्ते मुबारक से उनको उनकी पेशकश में मोमेंटो पेश किया जाए. यस, थैंक यू. त्याचबरोबर या स्पर्धेला, इस टूर्नामेंट के लिए जो हमें स्पॉन्सर मिले, जिन्होंने हमें ताउन किया फाइनेंशियली तौर पर, मुझे ऐसा लगता है इंस्टाग्राम पर इनकी चर्चा सबसे ज़्यादा होती है और एक अच्छे बिजनेसमैन भी है. फैजान भाई पुरकर, इनका सम्मान होगा. फैजान भाई आ जाओ. फैजान पुरकर ग्लोबल टूर एंड ट्रैवल्स के मालक. मैं राशिद बोरकर, एक बेहतरीन खिलाड़ी के हस्ते इनका सम्मान हो रहा है. मोमेंटो. क्या बात है फैजान भाई. त्याचबरोबर प्रदीप पोरे, अर्षद दिवेकर यांच्या हस्तेच सन्मान होईल. प्रदीप पोरे. आता ज्यांचा सन्मान होतोय महिला मधून, ग्रामपंचायत सदस्य राबिया फडणीस मॅडम, आपण या, आपला ही सन्मान होईल. मी सरपंच साहेब, यस उपसरपंच साहेब, मी आपल्यास विनंती करतो की तुमच्या हस्ते त्याचबरोबर आता ग्रामपंचायत सदस्य शरीफा साखरकर, अशफाकभाई छोगले यांच्या हस्ते त्याचबरोबर माजी मुसैनी यांचाही सन्मान होईल. मी शबाबभाई यांना विनंती करतो की तुमच्या हस्ते त्यांचा सन्मानित करण्यात यावं. त्याचबरोबर हनीफभाई गावकर, मी सुलेमानभाई यांना विनंती करतो की आपण या, तुमच्या हस्ते हनीफभाई यांचा सन्मान होईल. त्याचबरोबर शकील पांगले आणि समद पटेल यांच्या हस्ते, समदभाई पटेल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर इलियासभाई अर्चिलकर यांचा सन्मान करतील फय्यूम
फय्यूम सोलकर. या स्पर्धेला जे पंच होते शब्बीर फडणीस यांचा सन्मान होईल अशफाकभाई फडणीस यांच्या हस्ते. यस अरबाज फडणीस यांच्या हस्ते होणार आहे. एक मिनिट. यस अशरफ मस्तान ग्रामपंचायत सदस्य आहेत यांचाही सन्मान होईल. मी नाझिम भाई यांना विनंती करतो की तुमच्या हस्ते सन्मानित करण्यात यावं. त्यांच्या बिहाफ मध्ये अब्दुल्ला आहे तिथे त्यांचे पुत्र अब्दुल अहद. हेलो यस. देखिए आता जे या स्पर्धेसाठी सलग 6 दिवस जे पंच होते ज्यांनी क्रिकेट खेळताना खेळाडूंसाठी एक चांगलं डिसिजन ठेवलं आणि अशा पंचांचा आपण सन्मान करणार आहोत. सर्वात आधी मी बोलवतोय खालिदभाई चोगले यांचा आपण सन्मान करणार आहोत. सलग 6 दिवस चांगली पंचगिरी केली. मी मारुभाई चेलकर यांच्या हस्ते खालिदभाईचा सन्मान होईल. त्याचबरोबर मुदस्सरभाई साखरकर जयदभाई शिरगावकर यांच्या हस्ते हे सन्मान होणार आहे. मुदस्सरभाई यांचा सन्मान होतोय. खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर तिसरे पंच मासूम मिरकर यांचाही सन्मान होईल. मी दाऊदभाई पावसकर यांना विनंती करतो की तुमच्या हस्ते देखिए अब जो मोमेंटो दिया जाएगा या संपूर्ण स्पर्धेला लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून 182 देशापर्यंत पोहोचवायचं ज्यांनी काम केलं स्पोर्ट्स स्ट्रीम असा हा चॅनलचं नाव आहे. म्हणजे या स्पर्धेमध्ये खेळाडूंचा खेळही पाहायला भेटलं. प्राइज डिस्ट्रीब्युशन त्याचबरोबर ज्या मुलींनी ज्या मुलाने शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांचा मोमेंटो दिला गेला अशा कॅमेरामॅन म्हणा किंवा ऑपरेटर म्हणा या सगळ्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे आकिबभाई चिपळूणकर यांचा सन्मान होईल. आकिबभाई आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी चांगलं जे काय लाईव्ह टेलिकास्ट दिलं आणि या लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून 182 देशापर्यंत ही स्पर्धा पोहोचलेली आहे. जरा जोरदार टाळ्या होऊन जाते अशा व्यक्तीचं. मुदस्सर भाई आपके हाथों से ये ट्रॉफी दी जाए. अस्सलाम वालेकुम. इसके बाद जिन्होंने 5 दिन यहाँ पे आके 2 दिन यहाँ पे आके कमेंट्री की और प्लेयरों का और सभी तमाशाइयों का भी
हौसला बढ़ाया वो हमारे हिम्मत भाई, उनका सत्कार करेंगे मुदस्सर भाई साकरकर। मराठी कॉमेंटेटर। यस, या स्पर्धेसाठी कॉमेंटेटर अंपायर हा खेळचा कणा असतो आणि खेळाडूंना ऊर्जा देतात असे कॉमेंटेटर म्हणून एक माझ्या मते सुरुवातीच्या 2 ते 3 दिवसासाठी जे कॉमेंटेटर होते सनी मोहिते यांचाही आपण सन्मान करणार आहोत। ते इथे नाही आहेत, परंतु त्यांच्या बिहाफमध्ये मी फजलभाई शिरगावकर यांना विनंती करतो की आपण या आणि त्यांचा तो सन्मान स्वीकारावा। सिद्दीकभाई उनेरकर यांच्या हस्ते तो सन्मान केला जाईल। यस, थँक्यू। या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्या व्यक्तीने आम्हाला लाईट दिली त्यांचाही आपण सन्मान करणार आहोत। सलीमभाई दिवेकर, राशीदभाई आपण या, आपल्या हस्ते यस ते सन्मान दिला जाणार आहे। राशीद बोरकर, देखिए एक बार लाइट जाने के बाद दूसरी मर्तबा दूसरी जगह से जो बैकअप देने का काम किया वो शख्सियत दाऊद जैताबकर, इनका भी हम मोमेंटो देकर सन्मान करेंगे। मैं मोज़्ज़म भाई गावकर इनसे गुजारिश करता हूं कि आपके हाथों से दाऊद भाई जैताबकर का सन्मान होगा। देखिए सबके लिए तो ट्रॉफी मिले, जरा खामोशी इख्तियार करें। सबके लिए ट्रॉफियां मिले, सबको मोमेंटो मिले, सबका सम्मान हुआ, लेकिन एक का सम्मान ना हो तो मेरा अपना मानना है कि अधूरा रह जाएगा, क्योंकि जिसने सबके लिए बजाया वो साउंड सिस्टम आरिफ भाई, इनका सम्मान होगा। आयमान दिवेकर इनके हाथों, क्या बात है। यस, थैंक यू। इसके बाद इस टूर्नामेंट के लिए जो ग्राउंड को बनाने का काम किया, ये जो रेत का ग्राउंड है, इस ग्राउंड पर जिस तरीके से मेहनत की वो नाम है मासूम निवरेकर। यस, आ जाओ। अरबाज फंडीज, इनके हाथों से ये मोमेंटो दिया जाएगा। यस, हर्ष पेड़ेकर, साजिद भाई इनके हाथों यस डीजे जिन्होंने हमें मुहैया किया, साहिल पेड़ेकर। साजिद मिरकर, देखिए अब हमारे मेहमान भी कह रहे हैं कि आखिरी मोमेंटम खत्म करो और हमको रिहा करो, क्योंकि खुशी की बात तो है लेकिन वक्त ज्यादा हो रहा है। अब बढ़ते हैं प्राइज डिस्ट्रीब्यूशन की ओर, लेकिन उससे पहले मैं टीम ओनर को एक एक करके बुलाऊंगा, उनको मोमेंटो दिया जाएगा। सबसे पहले टीम का नाम और उस टीम का ओनर आगे आना है, उनको मोमेंटो दिया जाएगा। सबसे पहला नाम 4A वॉरियर्स फजल शिरगावकर, आ जाओ। मैं शकील भाई पांगले इनसे गुजारिश करता हूं कि आपके हाथों मोमेंटो ये दी जाए।
थैंक यू। यस, उसके बाद टीम एजे अफरान जैताबकर, इनके बेहद में सात जैताबकर। उसके बाद आतिफ फाइटर जुनेद जैताबकर, इनके बियाब में रिहान सौतीलकर। शाइजान स्ट्राइकर के ओनर सरफराज पावस्कर, इनके बियाब में आयन पावस्कर। ओ हो, ये वो चैंपियन टीम के ओनर है प्रिंसेस शहर और फर्स्ट रनर अप टीम के ओनर प्रिंसेस शहर सुबान हुनेरकर। यस, सुबान हुनेरकर। रजीन चैलेंजर आफाक भाई मस्तान। उसके बाद रजीन चैलेंजर्स आफाक मस्तान। आफाक भाई मस्तान आइए। हनीफ भाई गावकरकर, हनीफ भाई गावकरकर, इनके हाथों से ये मोमेंटो दिया जा रहा है। अमीना अलीजा सुहेल जैताबकर। यस, सुहेल जैताबकर था, ये अर्शदला जाय बोला ना। इसके बाद है ना बोला कि हनीफ भाई गावकरकर के हाथों से बोलो। इसके बाद तैमीद फाइटर टीम ओनर तौहीद बालाबाई, तजमुल बालाबाई, उनके बिहाफ में अभी फाइनल। चलिए अब प्राइज की ओर बढ़ते हैं। सबसे पहले फाइनल मैन ऑफ द मैच, नो डाउट जिस खिलाड़ी ने अच्छी बैटिंग की, अच्छी बॉलिंग की और बॉलिंग के जरिए राशिद का विकेट लिया और बैटिंग करते हुए चौके भी लगाए 3, ऐसा खिलाड़ी नाइब बालाबाई। सुलेमान भाई न्यूरेकर। उसके बाद है ना मैन ऑफ बेस्ट बैट्समैन, बेस्ट बैट्समैन के लिए यस खिलाड़ी है, नो डाउट बेस्ट बैट्समैन का अवार्ड जाता है। कौन जाएगा? और वो नाम है मोहतशिम शिरगावकर। जासम मीरकर के हाथों, जासम मीरकर के हाथों। 1 मिनट डीजे, 1 मिनट डीजे, 1 मिनट। मोहतशिम भाई के लिए जरा जोरदार तालियां। पॉकेट रॉकेट, छोटा बम बड़ा धमाका। उसके बाद बेस्ट बॉलर, बेस्ट बॉलर के लिए ट्रॉफी दी जाएगी जो कि मिली हमें ग्लोबल टूर एंड ट्रेवलर्स की तरफ से, और जो कि वो ट्रॉफी का हकदार है बेस्ट बॉलर का राशिद बोरकर। यस, थैंक यू। उसके बाद बेस्ट विकेट कीपर, और जिसको बेस्ट विकेट कीपर को गॉगल है, और ये बेस्ट विकेट कीपर जाता है यष्टिरक्षक नवेद दिवेकर। समद भाई पटेल, समेत भाई पटेल। और ये गॉगल एक मिनट। उसके बाद और इस टूर्नामेंट के अंदर बेस्ट फील्डर के लिए शूज थे
और वो खिलाड़ी है, बेस्ट फील्डर का अवार्ड जाता है उसामा दिवेकर, जुनेद जैताबकर इनके हाथों। यस रियान भाई, मैन ऑफ द सीरीज। अब आते हैं इस टूर्नामेंट का थर्ड प्राइज 15,000 रुपए का कैश प्राइज, नकदी इनाम, और तीसरा प्राइज है यस, और उस ट्रॉफी और उस 15,000 का हकदार वो टीम है आतिफ फाइटर। तसौर भाई आ जाइए, आपके हाथों से ये 15,000 रुपए का कैश प्राइज। टीम ओनर, टीम कैप्टन आ जाओ, टीम कैप्टन और टीम ओनर आ जाओ। आ जाओ टीम कैप्टन। ट्रॉफी पण दे। मैन ऑफ द सीरीज ना। यस थैंक यू सो मच। और अब आते हैं सेकंड प्राइज की ओर। फर्स्ट रनर अप टीम 25,000 रुपए की नकदी इनामी राशि, और वो टीम है प्रिंसेस शहर। मैं उप सरपंच प्रदीप सर से गुजारिश करता हूं कि आपके हाथों से 25,000 रुपए की नकदी इनामी राशि। बंटी सर अपन बढ़िया। यस और ये ट्रॉफी दी जा रही है, जरा जोरदार तालियां प्रिंसेस शहर के लिए। यस थैंक यू सो मच। अब आते हैं फर्स्ट प्राइज की ओर। फर्स्ट प्राइज की ट्रॉफी और 50,000 रुपए का नकदी इनाम, नो डाउट शैजान स्ट्राइकर। लेकिन उससे पहले मैन ऑफ द सीरीज कौन होगा हकदार? एनी गेस कौन हो सकता है? नो डाउट राशिद बोरकर मैन ऑफ द सीरीज का हकदार आफाक मस्तान के हक आफाक भाई मस्तान। आफाक भाई मस्तान, जरा जोरदार तालियां राशिद के लिए, मैन ऑफ द सीरीज। और अब आते हैं इस साल का चैंपियन टीम, नो डाउट शैजान स्ट्राइकर। 50,000 रुपए की नकदी इनामी राशि और चमचमाती हुई ट्रॉफी बीएमपीएल सीजन 5 अमरीश भाई हेदुकर। यस अमरीश हेदुकर, या अमरीश हेदुकर। यस पवार साहब, या क्या बात है, 5वें सीजन में नया नाम, जोरदार तालियां। सगळ्यांचा धन्यवाद व्यक्त करतोय। आणि या वर्षाचा चॅम्पियन शैजान स्ट्रायकर।
हेलो 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 एक स्पेशल सम्मान है जुनेद भाई के वजह, जुनेद भाई की तरफ से। जरा जरा तला और राशिद भाई के लिए नहीं, तला और राशिद भाई, एक जुनेद भाई की तरफ से आपके लिए एक तोहफा है। अरे बाबा तू उठ, 2 मिनट उठ। राशिद भाई और तला, जरा कैमरा में दिखाओ, कैमरा में। और तला शिरगावकर, सुना था? प्लीज जरा प्लीज साइड दीजिए प्लीज। जो हमारे लिटिल चैंपियंस है, लिटिल चैंपियंस उनका सेकंड प्राइज साहिबान चेलकर। हेलो साहिबान चेलकर की तरफ से, साहिबान चेलकर सेकंड प्राइज। आरिफ चाचा चेलकर की तरफ से आएंगे, आरिफ चाचा चेलकर। आरिफ चाचा से, आरिफ भाई चेलकर, कैफ चेलकर प्लीज जरा कैफ चेलकर। आरिफ चाचा प्लीज, कॉन्ग्रेचुलेशन। जरा बंद कीजिए डीजे। और जो हमारे लिटिल चैंपियंस के भी चैंपियंस है, उनका नाम है न्यू स्टार, और उनका प्राइज जा रहा है मिस्टर एजे अफरान जैताबकर की तरफ से। लेकिन उनके बिहाफ पे उनका अवार्ड देंगे फरहान जैताबकर। न्यू स्टार के लिए राउंड ऑफ अप्लॉज।